मित्रांनो, ही जी महायुती आहे, ही नेमकी कशासाठी झाली ना, हे काय कळायला मार्ग नाही. म्हणजे यांचं बघा, यांनी घोषणा केली की सर्वच्या सर्व महानगरपालिका हे महायुतीवाले एकत्र लढतील, अशी घोषणा त्यांनी केली निवडणुकींच्या आधी. त्यानंतर 14 ठिकाणी यांची युती झाली नाही आणि महत्त्वाच्या ज्या महानगरपालिका आहेत, म्हणजे तुम्ही फक्त मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली जर सोडता, उर्वरित सर्व ठिकाणी हे एक दुसऱ्यांच्या विरोधात आहेत. मीरा भाईंदरमध्ये एका दुसऱ्याच्या विरोधात लढतायत. पिंपरी चिंचवडमध्ये तर काय चाललंय हे तुम्ही, म्हणजे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटामध्ये कशा पद्धतीचा प्रचार चाललाय तुम्ही सर्व बघतायच. यामधून एक गोष्ट निष्पन्न होते मित्रांनो, की विरोधकांची जी स्पेस आहे, ही विरोधकांची स्पेस सत्ताधाऱ्यांना संपवायची आहे. म्हणजे आम्हीच विरोधक, आम्हीच सत्ताधारी, जरी आम्ही हरलो तरी आम्हीच सत्तेवरती येणार, आमचाच महापौर होणार, स्टँडिंग कमिटी चेअरमन आमचाच होणार आणि शहराचा गाडा आम्हीच हाकणार आणि आम्ही सर्व आमच्याच ताब्यात ठेवणार. ज्याच्यामागून हे सिद्ध होते की ज्या पद्धतीनं जो प्रचार केला जातोय आणि सत्तेमध्ये असलेले लोकच एकनाथ शिंदे, गणेश नाईक यांचा जो, जर तुम्ही नवी मुंबईमध्ये जर निवडणूक बघितली की भाजप विरोधात शिवसेना शिंदे, त्या अत्यंत कठोर शब्दामध्ये एका दुसऱ्याचे वाभडे काढले जातात. नवी मुंबईमध्ये, मीरा भाईंदरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तोच खेळ चालला आहे.